नमस्कार, स्वागत करते मी तुमचं चॅनलवर. तर आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी चांगला गेलेला आहे. आज असं झालं होतं की सकाळी आज रविवार आहे आणि रविवारी कोंबड्यांना चिकन नॉनव्हेजसाठी पण खूप गिऱ्हाईक असतात, अंड्यांना पण खूप गिऱ्हाईक असतात आणि आज माझे जे छोटे-छोटे पिल्लं आहेत त्यांच्यासाठी पण सकाळीच गिऱ्हाईक आलेलं आहे. तर सकाळीच पहिल्यांदा आणि उठल्यानंतर लगेचच जेव्हा मी पोल्ट्रीचं आवरायलाच गेले होते, मला वाटतं की 7 7:15 वाजले असतील. तेव्हाच एक कोंबडी जी आहे तर तिचं पण गिऱ्हाईक झालेलं आहे. म्हणजे 1.5 किलोची कोंबडी जी आहे त्यावेळेस सकाळीच गेली होती. त्यावेळी मी पोल्ट्रीची साफसफाईच करत होते. मग यांनी ती कोंबडी वजन केलं आणि देऊन टाकली आणि ऑनलाईन पेमेंट पण करून घेतलं. तर त्याच्यानंतर हे जे आहेत उभे तर हे इथे चौकशी करत होते की तुम्ही आम्हाला हे छोटे-छोटे पिल्लं आहे तर हे आम्ही भाऊंसंग सकाळी बोललेलो आहे. त्यांनी आम्हाला फायनल केलेलं आहे. तर ₹40 पिल्लू असं त्यांनी मला फायनल केलेलं आहे. तर ताई तुम्ही यातून काही कमी करा ना. तर मी त्यांना बोलले की नाही, पिल्लू तर माझं 15 दिवसाचं झालेलं आहे आणि यांनी ₹40 फायनल केलं. मी तर ₹50 फायनल करणार होते. तर अशा पद्धतीने हा बिझनेस जो आहे तो मी फिरवून घेतला आणि म्हटलं नाही, ₹1 पण मी कमी करू शकणार नाही आहे, कारण ऑलरेडी त्यांना खायला खूप टाकलेलं आहे आणि 15 दिवसांची पिल्लं सांभाळलेली आहे. आता ही पिल्लं जी आहे तर रोगराईतून पूर्ण मुक्त झालेली आहेत आणि मरझड जी होणार आहे ही तुमच्या नशिबातलीच भाग राहणार आहे, की जेव्हा तुम्ही एकदा पिल्लं माझ्याकडून घेऊन जाणार आहेत आणि माझी पण रोजचे 3-4 पिल्लं आहे ते तर मरत असतात आणि मग मी त्यांना तसं क्लिअर करून टाकलेलं आहे. तर त्यांची खूप वेळ फोनवर चालू होतं की नाही आहे, तुम्ही आम्हाला कमी करा. इथे घरी आल्यानंतर सकाळी फायनल झालं होतं, तरी देखील ते इथं घरी आल्यानंतर माझ्याबरोबर प्राईस जी आहे कमी जास्त करा म्हणून माझ्याबरोबर चर्चा करत होते. तर म्हटलं नाही, यांना फोन केला आहे आणि हे पण मला नाही म्हटले की ₹40 देऊन टाक आणि जर खरं तर 15 दिवसाचं पिल्लू जे आहे तर हे ₹50 रेटनी विकायला पाहिजे. कारण काय होतं, पिल्लू आपण घेतो केवढ्याला, त्याला खर्च किती करतो त्यावर पण तितकंच डिपेंड आहे. आणि अशा पद्धतीने जो पोल्ट्री फार्म आहे माझा, तर यातले हे पिल्लं पहिल्यांदाच सेल होत आहे आणि खरं तर कोंबड्या करण्याची माणसांमधली जी इच्छा आहे ना, ती खूप जास्त प्रबळ झालेली आहे. खूप लोकं जे आहे माझ्याकडे आत्तापर्यंत मला वाटतं की 200 च्या आसपास जे 1 वर्षामध्ये लोकं आहेत, तर 200चा आकडा नक्कीच असेल. तर एवढे जे माणसं आहेत, तर हे पोल्ट्री फार्मबद्दल माहिती विचारायला आलेले होते. प्लस मला यूट्यूब चॅनलकडून पण म्हणजे जे माणसं असतात यूट्यूबचे मोठे-मोठे यूट्यूबर, त्यांना पण पोल्ट्रीचा फार्मिंगचा व्हिडिओ घ्यायचा होता. पण सध्या मी सगळ्या गोष्टींना थांबवून घेतलेलं आहे. अक्षरशः दिवाळीपर्यंत मी या गोष्टीत किंवा दुसरे यूट्यूबर आपल्या इथे शूटिंग करणार असं मी सध्या काही ठरवलेलं नाही आहे. कारण माझं जे आहे खूप सिंपल साधं जे राहणीमान आणि माझी छोटीशी पोल्ट्री आहे आणि माझं गोड असं छान असं कुटुंब आहे. तर मी ह्याच फॅमिलीमध्ये सध्या तरी मला दिवाळीपर्यंत इथे कुणी यूट्यूबर पण नको आहे आणि कुणाला जास्त माहिती देत बसण्यापेक्षा आपले व्हिडिओ बनवूनच टाकलेले बरे आहे. कारण लोकं काय करतात, 1-1, 1.5-1.5 तास माझा कधी-कधी माहिती देण्यात जायचा. जेव्हा मी सुरुवातीला फार्म केला होता की 1-1, 1.5-1.5 तास मला उभं राहून खूप कंटाळा यायचा आणि नंतर मग मी माझ्या गेटला कुलूप लावून घेतलं. कारण काय होतं की गेट उघडलं आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काही बोलता येत नाही आहे किंवा जास्त मी घरी एकटीच असायचे आणि माझी मुलं पण शाळेत गेल्यानंतर मला खूप अडचण वाटायची. तर मग मी आता गेटला कुलूप लावून घेत आहे. तरी देखील मला विचारतायत आणि लेडीज पण खूप असतात, असं नाही की जेंट्स असतात. जर लेडीजच त्यांच्याबरोबर असल्या तर मी नक्की माहिती देत असते आणि ते गेटच्या बाहेर असले तरी पण मी त्यांना माहिती देत असते. तर हे जे भाऊ आहेत हे लाल शर्टवाले, यांनी माझ्याकडनं 30 जे पिल्लं आहे ते विकत घेऊन गेलेले आहे आणि यांनी मला कॅश पेमेंट केलेलं आहे. तर यांनी 30 पिल्लं घेऊन गेलेले आहे आणि यांना 2 पिल्लं मी एक्स्ट्रा दिलेले आहे. पण नेक्स्ट टाईम हे पुन्हा पिल्लं घेऊन जाणार आहे, तर त्यावेळी मी यांना पिल्लू एक्स्ट्रा वगैरे काही देणार नाही आहे. कारण एकदम हे काही पिल्लं घेऊन जाणार नाही आहे. प्रत्येक वेळी मी त्यांना एक्स्ट्रा देऊ शकत नाही आहे. आणि प्लस यांच्याकडून आपण ठरवून घ्यायचं आहे की हे पिल्लं घेतल्यानंतर आणि यांच्याकडनं पहिले जे आहेत पैसे आपण हातात घ्यायचे आहे. हातात घेतल्यानंतर काय होणार आहे की पुढे ते पिल्लं उद्या त्यातले किती जरी मेले, त्यांच्या घरी कसं वातावरण आहे, औषध पाणी करतं की नाही, आपल्याला काही माहिती नसतं आणि घरी आल्यानंतर आपल्याला बोलतील की नाही, हे पिल्लं आजारी होते असं तसं. म्हणून मी त्यांना त्यांच्या हातानेच पिल्लं निवडून घ्यायला लावलेले आहेत की तुम्हाला जे पिल्लं वाटत आहेत ते तुम्ही घ्या. आणि म्हणजे त्यानंतर मी बोलणार नाही आहे की ताई, हे पिल्लं जे आहे तुम्ही दिले होते हे असेच आहे, हे तसेच आहे. तरी हे घरी गेल्यानंतर पुन्हा माझ्याकडे रिटर्न आले होते आणि हे दुसरं कस्टमर घेऊन माझ्याकडे आले. ते कस्टमर माझ्या शेजारचंच होतं. म्हणजे त्या ज्या नाणी आहेत त्या माझ्या घरी खूप वेळा आलेल्या आहे. मी त्यांच्या घरी आमचं जाणं-येणं आहे आणि आमचे चांगले रिलेशन तयार झालेले आहे. तर त्यांचा मुलगा आला होता आणि हे त्यांना घेऊन आले होते नेक्स्ट डेला. तर त्यांनी त्यांच्यासाठी पूर्ण पिल्लं घेऊन गेलेले आहेत. पिल्लं मी पूर्ण व्यवस्थित मोजून घेतलेले आहेत. मोजल्यानंतरच मूळ म्हणजे तुम्हाला सांगायचं हे आहे की हे जे लाल शर्टवाले भाऊ आहेत, यांच्याकडे खुरवाडंसुद्धा नाही आहे. जे आपण खुराडं म्हणतो ना, कोंबड्यांना बनवायच्या पहिल्या,
मातीचं लिपापोतीचं जे खुराडं म्हणायचो आपण कोंबड्यांसाठी ते सुद्धा नाही आहे, अक्षरशः जाळीसुद्धा नाही आहे. तर मी त्यांना विचारलं, हे पिल्लं तुम्ही ठेवणार कुठे, पावसाचं वातावरण आहे. तर त्यांनी उत्तर दिलं की मी हे पिल्लं ह्याच ट्रेमध्ये ठेवणार आहे आणि मी घरी गेल्यानंतर ह्या पिल्लांची सोय करणार आहे. सोय करण्यामध्ये माझे 8 दिवस जाणार आहे. त्यानंतर मग जाळी जी आहे तर मी मारून घेऊन मग हे पिल्लं मी तिथे सोडणार आहे. तर तुम्ही बघू शकता आजकालचे जे माणसं आहेत त्यांच्यामध्ये काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती किती आहे. म्हणजे काहीतरी करायचं म्हणून मला खूप छान वाटलं की ऐकून की चला काहीतरी करतायत कोणीतरी. अगदी कॅरेटमध्ये पण पिल्लं मोठी होऊ शकतात, असं नाही की होऊ शकत नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने मोठे होऊ शकतात. तर मी जाण्याच्या अगोदर हे पिल्लं त्यांना मोजून दिलेले आहे आणि त्यांनी 2 कॅरेट आणले होते. तर 2ही कॅरेटमध्ये मी त्यांना आणि पिल्लं जे आहेत तर तुम्ही बघा 15 दिवसांचे पिल्लं किती मोठे झालेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहे. तर मला माझे पिल्लं जे आहेत हे खूप आवडले होते आणि बिचारे जे पिल्लं आहेत आता ते चाललेले आहेत आमच्या घरून दुसऱ्यांच्या घरी. तर खूप क्यूट आहेत आणि आता इथून पुढे जे पिल्लू 1 महिन्याचे झाल्यानंतर माझ्या मुलीला हे पिल्लं अजिबात आवडणार नाही आहे, कारण तिला एवढी साईजचीच पिल्लं आवडतात. इथून पुढे ते पिल्लांना हात लावत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता पिल्लं जे आहे तर उडी मारून आता त्यांची हाईट इतकी झालेली आहे की ते कशावरती पण उडी मारून खाली उतरत आहेत. तर अशा पद्धतीने पिल्लं झाल्यानंतर ते चपळ होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांचं खाणं-पिणं एकदम व्यवस्थित आहे आणि त्यांची तब्येत देखील खूप चांगली झालेली आहे. तर खाणं-पिणं चांगलं असल्यानंतरच पिल्लं असे तंदुरुस्त होतात 15 दिवसांचे. तर हे दुसरं कस्टमर आलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे भाऊ आहे दुसरं कस्टमर घेऊन आलेले होते आणि ते देखील आमचे खूप जवळचंच होतं. तर आल्यानंतर हा जो मुलगा आहे तर हा इथे माझ्याकडनं 20 पिल्लं घेऊन गेलेला आहे. तर 20 पिल्लं घेतल्यानंतर यांनी जे आहे माझ्याकडनं हे पिल्लं उधार घेऊन गेला आहे. कारण त्यांच्या मम्मीनी म्हणजे त्यांची जी मम्मी आहे नानी आमच्या जे शेजारीच राहतात, अगदी थोड्याशा अंतरावर राहतात, खूप शेजारी पण नाही आहे. तर त्यांनी कॉल केला आणि बोलले की हे बघ माझ्याकडे लगेच पैसे नाही आहे आणि मी काय मग 2-3 दिवसांनी दिले तर चालेल का? आणि अक्षरशः तो मुलगा कॅरेट पण घेऊन आलेला होता आणि मग गाडी पण घेऊन आलेला आणि मला नाही म्हणायला, कारण मी त्यांच्या घरी खूप वेळा गेलेले आहे आणि मला माहिती आहे की माझे पैसे बुडणार नाही आहेत. 100% पहिल्या डोक्यात माझ्या विचार आला की यार हे पैसे मला मिळतील का? असा विचार माझ्या मनात आला आणि मी म्हटलं नाही ह्या खरंच देतील, ह्या आपल्या खूप चांगल्या शेजारच्या आहेत आणि मग मी त्यांना 20 पिल्लं देऊ केले. आता ते मला बोलल्याप्रमाणे 2-3 दिवसांनी पैसे देतील किंवा मी 8 दिवस पण पैशांची वाट बघेल. पण ते ओळखीचे आहे तिथे ही गोष्ट आहे. जे अनोळखी आहे म्हणजे ते लाल शर्टवाले आहे तर ते त्यांचा व्यवहार जो आहे तो मी बघितलेला आहे अगोदर पण. कारण ते आमच्या तिथे खूप वेळा आलेले आहेत. पूर्वी यायचे 1-1.5-2 वर्षापूर्वी आणि त्यांचा व्यवहार आहे. तर मला वाटलं की व्यवहार थोडासा इकडे-तिकडे झाल्यानंतर आपण तिथे एकदम कॅशच घ्यायला पाहिजे अगोदर. कारण मला व्यवहारामध्ये क्लिअर माणसं पाहिजेत. अगदी 20-50 रुपये पण मला राहिले नाही पाहिजेत, असा मला व्यवहार पाहिजे. आणि हे जे पिल्लं जे आहेत 20 मी तसेच उधार का दिले, कारण मला माहिती आहे की यांच्याकडनं माझे पैसे कुठे जाणार नाही आहे किंवा ते मला क्लिअरली सगळे भेटून जातील. तर आलेला हा मुलगा जो आहे मेडिकल करतो, खूप चांगल्या पद्धतीने असं एज्युकेशन झालेलं आहे. तरी देखील याने जे आहे 20 पिल्लं आज इथून नेलेले आहेत आणि तो बोलला की माझ्याकडे पण जागा नाही आहे, माझ्याकडे पण जागा नाही. तर मी 20च घेतो आहे कारण माझ्याकडे एवढे पिल्लं ठेवण्यासाठी जागा आहे आणि मी आणखीन घेऊन जाणार आहे. कारण मग पुढे जे आहे तर पिल्लं जे मी जागा केल्यानंतर आणखीन 50 पिल्लं आणि हा पण 50 पिल्लं नेणार आहे आणि ते जे भाऊ आहेत ते पण 50 तर 100 पिल्लं पुन्हा आपले जाणार आहे. तर चांगली गोष्ट आहे, मुलं काहीतरी करतायत आणि थंडीमध्ये जे पिल्लं आहे तर हे अंड्याला पण येतील ह्या कोंबड्या, ज्या जगतील तेवढ्या जगतील, त्यातल्या काही मरतील पण असं नाही की गॅरंटेड मी सांगू शकत नाही की सगळे पिल्लं तुमचे जगतील किंवा सगळे पिल्लं तुमचे मरतील. तर ते जसं नशीब राहणार आहे शेवटी. तर अशा पद्धतीने माझे जे आहेत कावेरीचे जे बर्ड्स आहेत छोटेसे ते आता चाललेले आहेत. तर टाटा बाय बाय त्या पिल्लांना. आणि अशा पद्धतीने आता मला घ्यायचं आहे आवरून. माझी जी गाय आहे मंदा तिच्या खालीचा जो पसारा आहे तो आवरून घ्यायचा आहे. आता मी अगोदर गेट लावून घेणार आहे आणि त्यांच्याशी मी बोलत आहे की पिल्लांना व्यवस्थित सांभाळा, काळजी घ्या माझ्या पिल्लांची आणि व्यवस्थित जीव लावा. मी खाद्य पाणी वगैरे व्यवस्थित टाका आणि औषध वगैरे नाही टाकली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, जशी त्याची इच्छा आहे. कमी पिल्लं आहे तेव्हा एवढ्या पिल्लांसाठी कोण औषध नाही आणत आणि त्याच पद्धतीने अशी पिल्लं मोठी होतात. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी आता माझ्या गाईचा आवरून घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तर चला तोपर्यंत टाटा बाय बाय.